मित्रहो, तुम्ही तुमचे लहान मोठे प्रश्न आणि तुमच्या सार्वजनिक अडचणी यापुढे फक्त तुमच्या मनात ठेवा, हे लक्षात घ्या। आता सत्तेला तुमचे प्रश्न चालणार नाही, अजिबात ते खपवून घेणार नाहीत। हो, काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला अवश्य मिळतील, पण त्याला बूड राहणार नाही, अर्थात बेस असणार नाही। हातपाय नसलेले ते उत्तर असेल। मित्र, जीवाचा त्रागा झालाच तर एकत्र या आणि तुम्ही मोर्चे काढा, आंदोलने करा, वाटलं तर उपोषण करा। आमरण उपोषणाला बसा, रडा पडा ओरडा, घसा कोरडा करा, तुम्हाला वाटेल ते करा मित्रहो, पण काहीही होणार नाही। कारण महायुतीच्या सर्वच नेत्यांचा आत्मविश्वास हा हल्ली आकाशाला भिडला आहे। मित्रहो, माणूस तेव्हाच बिनधास्त असतो, निश्चिंत असतो, अगदी बेफिकीर असतो, जेव्हा तो चारही दिशेने सुरक्षित असतो। महायुतीने आपल्या सुरक्षेसाठी ईव्हीएम मशीनला प्रसन्न केलं आहे असं मी म्हणत नाही। निवडणुकीचे धक्कादायक निकाल आल्या आल्या या वादाचं वादळ उठलं होतं, हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे। पुण्याच्या फुलेवाड्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे देखील या विरोधात उपोषणाला बसले होते, हे आपल्याला ठाऊक आहे। देशातील अनेक नामवंत वकिलांनी तर या फार पूर्वीच ईव्हीएम हटाव आंदोलन सुरू केलं होतं, हे आपल्याला ठाऊक आहे। त्याचं पुढे काही झालं नाही हा भाग वेगळा आहे, आणि हे आंदोलन का पुढे जात नाही हे देखील सर्वांना माहीत आहे। सत्ताधारी मंडळींना, या राज्यकर्त्यांना आता तुमची अजिबात गरज राहिली नाही, असं एकंदरीत त्यांच्या वागण्यातून दिसत आहे। तेव्हा तुम्ही कितीही ओरडले तर घसा तुमचाच कोरडा होईल, त्यापुढे काहीही होईल असं अजिबात वाटत नाही। हे असं विचित्र का घडत आहे? अशी लोकशाहीला कशामुळे नेमकी घरघर लागली आहे, यावर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून आज यावर चर्चा करणं मित्रहो फार गरजेचं आहे। मित्रहो, मी रिनेश रंजन, बातम्यांच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज या भागात पुढे जाण्यापूर्वी एक नेहमीप्रमाणे नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। मित्रहो, एखाद वेळी गाढ झोपी गेलेल्या माणसाला आपण झोपेतून उठवू शकतो, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसांना आपण अभिनय निद्रेतून जागं करू शकत नाही, हे लक्षात घ्या। सध्या प्रत्येकाला जाती जातीच्या जाळ्यात अडकवून ठेवले आहे। मित्रहो, तुमची नाडी आता त्यांना सापडली आहे। तुम्ही प्रश्न केला की ज्यांना प्रश्न तुम्ही करता ते तर सोडाच, त्याच्या आधी त्यांचे अंधभक्तच बेछूटपणे फायरिंग करतात। कधी कधी तर्काने तथ्य सिद्ध होतात, फार काही जास्त डोक्याचा किस पाडण्याची मित्रहो गरज पडत नाही। मित्रहो, शंकेचं भूत फिरण्याची कारणे अगदी लक्षपूर्वक ऐका। नंबर 1, मतदार यादीत असणारा प्रचंड घोळ, अर्थात ज्या गावात जेवढे मतदार नाहीत त्यापेक्षा अधिक मतदान कसे काय झाले। नंबर 2, रात्री 7 नंतरचा मतदानाचा आकडा दिवसभराच्या तुलनेत एवढा मोठा कसा काय शक्य होऊ शकतो। नंबर 3, काही उमेदवारांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा मतदान कसे काय जास्त झाले। आणि नंबर 4, नेहमीप्रमाणे जंगी सेलिब्रेशन यावेळी का झालं नाही। आणि नंबर 5, ईव्हीएमवर शंका जाहीरपणे घेतल्यानंतर देखील सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयोग ठरला होता, तो प्रशासनाच्या दबावाखाली पोलिसांनी का होऊ दिला नाही। मित्रहो, या सर्व शंका फक्त शंका नाही, तर या घनघोर शंका आपले पाय सत्याकडे ओढत नेत आहेत।
ईव्हीएम वरील शंका फक्त शंका होती, परंतु यावेळी शंका मित्रहो ठळकपणे जाणवली आहे असं माझं मत नाही, तर हे अनेकांचं मत होतं आणि आजही आहे. यापूर्वीच्या शेकडो बातम्या आपण मागे वळून पाहू शकता. आणि मित्रहो हे लक्षात घ्या, इथून पुढे आपण अशा प्रकारे निवडून येऊ शकतो. फक्त निवडूनच नाही तर सत्तेसाठी बहुमत देखील घेऊ शकतो. हा आत्मविश्वास या लोकांना आता आला आहे. नेमका हाच आत्मविश्वास असल्याने सत्ताधारी स्वतःला सुरक्षित समजून घेत आहे मित्रहो, असं सध्या वाटत आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता त्यांना अजिबात वाटत नसावी. या तर्काच्या पाठीशी तथ्य उभे आहे हे लक्षात घ्या. कारण पूर्वी आपण पाहिलं असेल, सत्ता कुठल्याही पक्षाची राहिली असेल, आपण काही चुका केल्या आणि त्या आपण सुधारल्या नाहीत तर आपण पुढच्या निवडणुकांमध्ये निवडून येणार नाही. या भीतीने अनेक नेते, अनेक पुढारी सामान्य जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे काटेकोरपणे. मोर्चे निघाले की लवकरच त्यावर मित्रहो तोडगा निघायचा. विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यम या अशा विषयांना लावून धरण्यासाठी अथक परिश्रम घ्यायचे मित्रहो. परंतु यातला विरोधी पक्ष नावाचा जनतेचा खरा सोबती अगदी बेपत्ता झाला आहे. काही न्यूज चॅनल सोडले तर इतरांनी सत्तेशी हात मिळवून घेतला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. प्रिंट मीडियाच्या दररोजच्या हेडलाईन्स सरकारच्या पक्षात गेल्याचे संकेत दिसत आहे मित्रहो. स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणावर मी स्वतः तयार केलेले काही व्हिडिओ बघून शेकडो लोकांनी शेकडो कमेंट पाठवले मित्रहो. आणि त्या कमेंट मी नियमित वाचत असतो, हे लक्षात घ्या. त्यातली प्रत्येक तिसरी कमेंट ही ईव्हीएम घोटाळ्यामुळेच हे सर्व होत आहे अशा स्वरूपाच्या जास्तीत जास्त कमेंट माझ्या व्हिडिओ खाली मला बघायला मिळतात. आणि मीच नाही, आणखी काही चॅनलचे कमेंट बॉक्स आपण जर तपासले बारकाईने तर त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा स्वरूपाच्या कमेंट जास्तीत जास्त बघायला मिळतील मित्र. जर का या कमेंटची टक्केवारी काढली ना तर प्रत्येक 5व्या माणसाची शंका ही ईव्हीएम मशीनवर येऊन थांबत आहे. कारण वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावरील बातम्या बघण्यामध्ये मित्र सामान्य जनता अधिक अग्रेसर असते हे आपल्याला ठाऊक आहे. आणि अशा प्रकारच्या या सर्व राजकीय घडामोडी मध्यमवर्गीय सर्वात अधिक माध्यमांवर दररोज बघत असतो. आणि हे अगदी खरं आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. कारण चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव हा नेहमी मध्यमवर्गीयांवरच होत असतो. सरकारच्या अनुचित निर्णयाचा फटका देखील सर्वात आधी कुणाला बसत असेल तर तो गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना बसत असतो. अलीकडे सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सरकारचे मौन का असते, चुप्पी का असते? जनता संकटात असताना देखील सत्तेचे मुखवटे इतके बेफिकीर कसे असतात, कसे असू शकतात? या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे मित्रहो. त्यांना पुढील 5 वर्षांनंतरचा आत्मविश्वास आजच त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आहे, हे लक्षात घ्या. आणि याचे एकमेव कारण आहे ईव्हीएम मशीन. ईव्हीएम प्रसन्न सरकार हा अनेक मान्यवरांनी केलेला आरोप सत्तेला मान्य नसेल तर मार्कडवाडीसारखे प्रयोग का होऊ दिले नाहीत? का विरोध केला? का हाणून पाडलंय सगळं? तुम्हाला हे आरोप या शंका मान्य नसेल तर जनतेपुढे मशीन घेऊन या ना आणि गावागावात येऊन स्वतःला सिद्ध करा. यासाठी हरकत बिलकुल असायला नको. परंतु आरोप किंवा शंका आल्या तर आरोप करणाऱ्यांवर आधी मित्रहो अंधभक्तच तुटून पडतात. अलीकडे तर काही माध्यमे देखील अंधभक्त झाली आहे, लक्षात घ्या. तो एक अष्टगंधातला पुन्हा एक पत्रकार आम्ही पाहिला. काय नाव? कुटील कुटकर्णी नावाचा एक पत्रकार आहे. दिशाभूल करतात मित्र सामान्य जनतेची. आणि विचित्र आणि बिनबुडाच्या बातम्यांवर वेगळेच विश्लेषण ते महाशय करत असतात.
ते विश्लेषण सत्तेला आधार देण्यासाठी तो व्यक्ती करत असतो हे स्पष्टपणे दिसतं. या अशा कुटकर्णी पत्रकारांच्या नाकर्तेपणामुळे आमच्या सारख्यांना मैदानात उतरावं लागलं आहे. परंतु आम्हाला देखील कुठपर्यंत टिकू देतील हे लोक हे सांगता येत नाही. कारण सत्य बोलणारे, स्वतंत्र पत्रकारितेवर व्हिडिओ तयार करणारे रवींद्र पोखरकर, आपल्याला माहीत असेल मित्र, यांच्यावर देखील ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्र हो, अशा पत्रकारांना आपण बळ द्यायला पाहिजे, ही माझी खरंच नम्र विनंती आहे. शेवटी सत्याला तोड नसतेच. आज ना उद्या परवा कधीतरी सत्याचा विजय हा होतच असतो, हा इतिहास आहे. परंतु सत्याला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्तमान पिढीला किती खस्ता खाव्या लागतील, हा महत्वाचा मुद्दा आहे. नीती आणि अनिती दोन्ही एका टेबलावर बसून जर भोजन करत असतील तर सामान्य जनतेचा वाली कोण, हा फार मोठा प्रश्न आहे मित्र. सत्ता आणि सामान्य जनता दोन्ही राम भरोसे असल्याने लोकशाही व्हेंटिलेटरवर पोहोचली आहे, हे ध्यानात घ्या. आणि याचं मुख्य कारण म्हणजे मित्र हो, ईव्हीएम मशीन प्रसन्न झाली आहे. मित्र हो, आपण यावर विचार करा. आणि आज या विषयात एवढंच. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर मित्र हो नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. अलीकडे यूट्यूबचे गणित मित्र हो असे आहे की लाईक कमेंटवर देखील ते गणित अवलंबून असल्याने लाईक करायला विसरू नका, कमेंट नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा भाग व्हिडिओ शेअर करा मित्र. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच.